तुम्ही तुमचं आयुष्य जगायला आलाय, कोणा दुसऱ्याचं नाही आला. दुसऱ्याला काय आवडतं, दुसऱ्याला काय वाटेल, मग माझ्या मतांवर तो काय विचार करेल, काय गरज. किंवा फेमिनिझम ही मुवमेंट जेव्हा चालू झाली तेव्हा जेंडर इक्वॅलिटी म्हणलं होतं. जेंडर ऍडव्हान्टेज घेण्यासाठी नव्हती ती मुवमेंट चालू झाली. मुलगी म्हणजे ग्लॅमर एवढंच नाहीये. तू आज बघशील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तर मुलींना अशी कामच मिळत नाहीत की जिथे त्यांच्या ऍक्टिंगचा कस लागला जाईल. एक रेबेल नेचर मुलींमध्ये यायला लागलंय, की आधी असं व्हायचं की घरच्यांच्या दबावामुळे कधी कधी मुली नाही करायच्या गोष्टी. पण आता माझ्या सर्कलमध्ये पण अशा मुली आहेत की ज्यांना एखादी गोष्ट करायची आहे आणि मग त्यांना कितीही बाजूंनी लोकांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना हवं ते त्या करतात. तुम्ही प्लस साईज असाल, पेटिट साईज असाल, तुमची उंची खूप असेल, खूप कमी असेल, तुम्ही काळे असाल, तुम्ही गोरे असाल, ह्या गोष्टींनी कोणता माणूस किती कॅपेबल आहे, डिझर्विंग आहे हे नाही प्रूव्ह होत. जर मुलगी स्वतः ₹1,00,000 कमवतीये आणि मग तिची अपेक्षा असेल की बाबा मुलगा 1.5 लाख कमवणारा मला पाहिजे, ते यात काही चुकीचं नाही वाटत मला. नमस्कार. इक्स्ना स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्स या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे महिला दिन, जागतिक महिला दिन. त्यासाठी सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा. आणि या टॉपिकसाठी आज आपल्यासोबत आहेत नेहा कुलकर्णी, ज्या एक कॉन्टेंट क्रिएटर आणि सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्यांच्या रील्स, मोटिवेशनल कॉन्टेंट, फनी कॉन्टेंट सगळीकडे व्हायरल होत असतो. सो आजच्या आपल्या टॉपिकवर बोलण्यासाठी त्यांच्यापेक्षा दुसरं कोणी मला नाही वाटत की अप्रोप्रिएट असेल. सो त्यासाठी नेहाला आज आम्ही बोलवलं आहे. सो नेहा, वेलकम आमच्या प्लॅटफॉर्म. थँक्यू. आणि आमच्या प्रेक्षकांना तू तुझी थोडी ओळख करून दे प्लीज. जसं याने सांगितलं की मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती फनी आणि मोटिवेशनल कॉन्टेंट करते. त्याच्या व्यतिरिक्त मी सायकोलॉजीची स्टुडंट आहे आणि मी काही असे इव्हेंट्स घेते की ज्याच्यातून कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि ब्युटीच्या बद्दलच्या डेफिनेशन्स थोड्याफार चेंज होतील. सो ही माझी बेसिक ओळख आहे आणि बाकी ओळख माझी आय फील पॉडकास्टमध्ये होईल आता. ओके. सो जस्ट आधी प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आजचा आमचा जो फॉर्मॅट असेल त्यामध्ये मी नेहाला अशा पद्धतीने प्रश्न विचारणार आहे की जिथे थोडं आमचं वादविवाद होऊ शकतात, नोकझोक होऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही दोघंही कुठलेही त्या एका क्वेश्चनच्या अगेन्स्ट आहोत का एकदमच फॉर आहोत. सो हे नेहा सांगण्याचं कारण म्हणजे आम्ही पहिला एक पॉडकास्ट केला होता, एक हायकोर्टच्या लॉयर होत्या. सो इट वॉज ऑल अबाउट मेन्स मेंटल हेल्थ आणि सगळं डोमेस्टिक व्हायलन्स. सो त्यावेळी मला लोकांनी म्हणजे ते माझ्यावर खूप बॅकफायर झालं होतं. लोकांना असं वाटत होतं की मी प्रश्नातच उत्तर असल्यासारखे प्रश्न विचारत होतो. सो आज तसंच असेल, बट हे ठरवू नये. सो त्यावर काउंटर करणार आहे नेहा. मी पूर्ण प्रयत्न करेन की माझ्या कोणत्याही मताचा कुठेही वेगळा अर्थ काढला जाणार नाही. ते रिसर्च करूनच आली आहे प्रॉपरली आज. नाही, रिसर्च असं काही नाही. तू असं सांगू नकोस, म्हणजे मग त्यावरून भांडणं होतील. पण ठीक आहे, मी माझी मतं मांडीन आणि जी तेवढी स्ट्रॉंग आहेत आय फील. येस. आणि ती त्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न करेन. ओके. सो चालू करूयात आजचा आपला पॉडकास्ट. सो नेहा, पहिला प्रश्न मला तुला हा विचारावा असं वाटतो की आजचा आपण समाज बघितला की एक जनरेशन बघितली. सो याच्यामध्ये आधी जसं म्हणायचं ना की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक स्त्री काय म्हणतात तिचं काम करते किंवा ती समाजात वावरते. पण आता एक पाऊल पुढे गेली असते असं म्हणायला हरकत नाही. सो या ओव्हरऑल स्टेटमेंटविषयी तुला काय वाटतं आजच्या जनरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने? नक्कीच आज स्त्रिया भरपूर क्षेत्रांमध्ये पुढे गेलेल्या आहेत आणि काही दिवसांनंतर अजून पुढे जातील. कारण की आय फील की जे एक्सपोजर मिळायला पाहिजे होतं ते आता कुठे मिळायला लागलंय त्यांना. ओके. गव्हर्नमेंट सपोर्ट पण मिळतोय की स्त्रिया पुढे जाव्यात अजून अजून म्हणून. आणि स्त्रियांना पण कळलीये कुठेतरी त्यांची व्हॅल्यू, की त्या काय काय करू शकतात. आणि आता त्यांच्याकडे उदाहरणं पण आहेत की बाबा स्त्रियांनी काय काय केलेलं आहे. त्यामुळे त्या कुठे स्वतःला लिमिट नाहीत करणार. आणि आय फील की आता एन्व्हायरमेंट पण तसं होत चाललंय की त्या कुठे लिमिट होणार नाहीत. सो आय फील अजून पुढेच जातील याच्या पुढे. पहिलं एन्व्हायरमेंट आणि आत्ताच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुला म्हणजे स्पेसिफिकली सांगू शकतेस काय स्ट्रगल्स वाटत होता आता काय?
पहिल्यांदा बायकांना बऱ्याच ठिकाणी म्हणजे अडवलं गेलंय काही गोष्टी करण्यापासून. इव्हन आपण मेकॅनिकल कॉलेजला कोणत्या गेलो तर तिथे पण मुली रेअरली दिसायच्या. म्हणजे मेकॅनिकलच्या मुलांचं हे दुःख आहे की यार आमच्या कॉलेजला मुलीच नव्हत्या. पण आता तू जाशील ना तर आता अशा मुली आहेत की ज्या स्वतः इंटरेस्ट घेऊन तिथे चालल्या आहेत आणि एक रेबेल नेचर मुलींमध्ये यायला लागलंय. की आधी असं व्हायचं की घरच्यांच्या दबावामुळे कधी कधी मुली नाही करायच्या गोष्टी, पण आता माझ्या सर्कलमध्ये पण अशा मुली आहेत की ज्यांना एखादी गोष्ट करायची आहे आणि मग त्यांना कितीही बाजूंनी लोकांनी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना हवं ते त्या करतात. तर एक जे रेबेल नेचर आलंय ना मुलींमध्ये ते खूप पुढे घेऊन जाईल आणि तो सगळ्यात मोठा डिफरन्स आहे आधीच्या स्त्रियांमध्ये आणि आत्ताच्या म्हणशील तर मुली. इव्हन तू कॉलेजला पण गेलास ना तरी तू आधीच्या कॉलेजच्या मुली बघ आणि आत्ताच्या बघ, तो रेबेलपणा तुला दिसून येतो. आता त्यावर पण म्हणजे दुमत असू शकतं की आत्ताच्या मुली काही जणांना फारच रेबेल वाटतात किंवा काही, पण प्रत्येक याच्यामध्ये 2 ग्रुप्स असतातच. म्हणजे ऑल मेन आर सेम जेव्हा असं म्हणतात तेव्हा काही सगळी मुलं सारखी नसतात, काही असतात काही नसतात. तर त्याच प्रकारे की रेबेल नेचरचा पण कोण कुठे कसा वापर करतंय हे पण मग त्याच्या एन्व्हायरमेंटवर, त्याच्या फॅमिलीवर, त्याच्या फ्रेंड सर्कलवर, बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करतं. ओके. आता तू ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेस, मीडिया इंडस्ट्रीमध्ये, तू त्याचं एक प्रतिनिधित्व करतेस. सो त्या स्पेसिफिकली इंडस्ट्रीमध्ये तुला असं वाटतं की अजूनही मेल डॉमिनन्स आहे किंवा मग जेवढा अजून एक न्याय मिळायला हवा, किंवा एक तू फिल्म सुद्धा केलेली आहेस आईच्या गावात मराठी मूळ, सो एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह बघता मराठी असेल, हिंदी सिनेसृष्टी असेल, सो याच्यामध्ये तुला असं वाटतं की अजून मेल डॉमिनन्स आहे? मेल डॉमिनन्स म्हणण्यापेक्षा ना मुलींना खूप ग्लॅमरशी कनेक्ट करून ठेवलंय आय फील. म्हणजे सोशल मीडियाला पण बघशील तरी तेच आहे आणि इव्हन सिनेमा सृष्टीमध्ये बघशील तरी तेच आहे. एखादी मुलगी घेतली की बऱ्याचदा सोशल मीडियावर फेमस झाल्यावर मुलीला म्हणतात की यार मुलगी फेमसच होते. म्हणजे मुलींसाठी फेमस होणं सोपं आहे यार, मुलगी कशी असेल तिला लाईक्स मिळतात, तिला फॉलोअर्स मिळतात. आय फील ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण मुलींच्या बाबतीत बरीचशी मतं आहेत. तर मुलगी आणि ग्लॅमर ही जी गोष्ट जोडली गेली आहे ना ती फार घाणेरडी आहे. मुलगी म्हणजे ग्लॅमर एवढंच नाहीये. तू आज बघशील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तर मुलींना अशी कामच मिळत नाहीत की जिथे त्यांच्या ऍक्टिंगचा कस लागला जाईल. नेहमी एखाद्या मुलीला घेतलं की तिला काहीतरी आयटम सॉन्ग द्या किंवा मग ते टिपिकल स्लोमो द्या, तिचे ते हसण्याचे शॉर्ट्स घ्या किंवा तिची फिगर दाखवा. हे आय फील की समाजाने पण या गोष्टी खूप चुकीच्या करून ठेवल्यात. आणि मीडियामध्ये पण मला असं वाटतं की मुलगी आहे म्हणून लाईक्स मिळतात, मुलगी आहे म्हणून. मी इव्हन तुला हे पण सांगते की काही जण असे पण आहेत की ते चांगल्या चांगल्या दिसणाऱ्या मुलींना व्हिडिओत वापरतात मुलं. त्यांचं म्हणणं असं की मुली भारी घेतलं की बाई आमचे व्हिडिओ भारी चालतात. हे जे घाणेरडा माइंडसेट आहे ना तो फार चुकीचा आहे आणि मुली ग्लॅमरच्या शिवाय खूप काही आहेत. राईट. पण हे पण आपल्या लोकांनीच करून ठेवलंय की जसं आता तू सांगितलंस की लाईक साठी काय, सो असं म्हणायला हरकत नाही की हे सुद्धा मुलांनीच बघून बघून एक ती चौकट मांडली आहे. सो त्याच्यामुळे हे त्याचे आज असं पण नाही म्हणतायत की फक्त मुलांनी, म्हणजे मुली पण आहेत त्याच्यात. की आता जर आपण पहिल्या पट्टीतले जे इन्फ्लुएन्सर म्हणतो ते पाहिले तर मुलींपैकी बऱ्याचशा जणी ह्या फॅशन, मेकअप ह्याच रिलेटेड कॉन्टेंट करणाऱ्या होत्या. आय फील आत्ता कुठेतरी इंस्टाग्रामच्या दृष्टीने बघशील तर आत्ता कुठेतरी मुली यायला लागल्यात की ज्या फोकस करतात कॉन्टेंटवर. म्हणजे मोटिवेशनल करतील, फनी करतील, इन्फॉर्मेटिव्ह करतील. तर फक्त मुलं असं नाही पण कुठेतरी मुली पण याला जबाबदार आहेत. कारण की एखादा फॅशन कॉन्टेंट बघणारी मुलगी आहे तर हे म्हणजे यार ऑब्व्हियस आहे की मुलगी जाऊन बघणार आहे यार ही काय करते, मला पण करायचं काहीतरी फॅशनेबल. सो फक्त मुलं असं नाही म्हणता येणार. तुझं लहानपण कसं होतं आणि तुझ्या काय म्हणतात आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं होतं? तू कसं काय या क्षेत्रामध्ये? माझं सराउंडिंग बाय गॉड्स ग्रेस खूप चांगलं होतं. म्हणजे माझ्या घरात मला कधीच असं म्हटलं नाहीत की बाई हे करू नकोस किंवा ते करू नकोस. माझी आई स्वतः सिंगल पॅरेंट आहे आणि आजपर्यंत तिने मला कधीच कोणत्या गोष्टीला अडवलेलं नाहीये. कदाचित मी स्वतःला अडवत असेल तेव्हा पण ती म्हणली की तू जा पुढे, तू करू शकशील. सो आय फील की असं एन्व्हायरमेंट प्रत्येकाला मिळालं तर त्याला त्याचा वापर कसा करायचा आणि मग आपल्यावर काय जबाबदारी आहे या दोन्हीची म्हणजे जाणीव होऊ शकते त्या माणसाला. बरोबर.
आता जसं आपण म्हणलं की मुली आता खूप शिकायला लागल्या, एक पाऊल पुढे गेल्या. सो जसं त्या म्हणजे काय म्हणतात एक्सप्लोअर करत गेल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, सो त्याप्रमाणे जसं त्या सक्सेसफुल होतील त्याप्रमाणे त्यांच्या एक्सपेक्टेशन सुद्धा थोड्या जास्तच वाढायला लागल्या असं तुला वाटतं का? का कारण की आजकाल जर एक ओव्हरऑल आपण बघितलं, मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतोय की एखादा मुलगा, जसं सोहमनी त्याच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एखादा मुलगा जर कमवायला लागला तर तो पहिले विचार करतो की माझ्या फॅमिलीला कसं मी पोचू शकेन किंवा कशी हेल्प करू शकेन. पण याच्याच उलट्या याच्यामध्ये मीच सांगतोय तुला, ते असं वाक्य होतं की मुलगा कमवायला लागला की तो जबाबदार होतो आणि मुलगी कमवायला लागली की ती इंडिपेंडंट होते. मी याला टोटली डिसॅग्री करते. म्हणजे लोकांना मे बी सरप्रायझिंग होईल कारण की आमच्याबद्दल लोकांना माहिती आहे, पण माझं मत याच्यावरती थोडंसं वेगळं आहे. का त्याचं पण कारण मी सांगते. माझ्या घरामध्ये माझी आई एकटी आहे आणि तिने आमच्या सगळ्यांची जबाबदारी घेतली आहे. ओके. माझी आजी होती, ती पण अशीच होती की तिने जबाबदारी घेतलेली होती. संपूर्ण नाही, माझे आजोबा होते, बाकी गोष्टी चांगल्या होत्या, त्यामुळे अर्थात संपूर्ण नाही, पण तिने पण जबाबदारी घेतली होती. आता बघशील तर मी स्वतः जबाबदारी घेतलीये. ओके. की मी माझ्या घरच्यांना सांभाळू शकते, मी स्वतःला सांभाळू शकते. सोहमच्या घरी बघशील तर त्याच्या आईने पण संपूर्ण जबाबदारी घेतली, त्या सुद्धा स्वतः वर्किंग वुमन आहेत. तर हे वाक्य फार चुकीचं आहे. मला असं वाटतं की मुली मुळातच जबाबदार असतात. बर. आणि हा त्यांचा एक स्वाभाविक गुण आहे की त्या जबाबदारच असतात. आणि मग एक्सपेक्टेशन्स काय, की त्यांच्या एक्सपेक्टेशन्स थोड्या वाढल्यात असं वाटतं तुला? मला असं वाटतं की मग चूक काय आहे. म्हणजे आतापर्यंत मुली कमी शिकलेल्या होत्या, त्यांच्याकडे जॉब्स नव्हते, त्यामुळे म्हण किंवा घरच्यांच्या मुळे म्हण की त्या प्रेशर खाली येऊन त्यांची काही फार मतं मांडायच्या नाहीत ओपनली. पण आज बघशील तर जर मुलगी स्वतः लाखभर रुपये कमवतीये आणि मग तिची अपेक्षा असेल की बाबा मुलगा 1.5 लाख कमवणारा मला पाहिजे, ते यात काही चुकीचं नाही वाटत मला. कारण याला कुठे लिमिटच संपणार, म्हणजे काही लिमिटच नाही याला असं नाही. पण तू मुलगा पण जर तेवढा कमवणारा असेल त्याच्याही त्याच अपेक्षा असतात. नाही, बट इक्वल जर म्हणत असू तर एक वेळ आपण समजू शकतो. आता तो ज्याचा त्याचा प्रश्न झाला. म्हणजे पण मला असं वाटत नाही की तिच्या अपेक्षा चुकीच्या आहेत. जर आता तू 1 लाख कमवतोयस आणि तुझ्या आयुष्यात येणारी मुलगी लाखभर कमवते, तुम्ही दोघं ओके आहात त्याच्यासोबत, ओके पुढे जा निघून. आणि असं पण नाही होणार की तुमचा इन्कम बाबा जन्मभर तेवढाच राहील. करेक्ट. तो तर एक अंडरस्टँडिंगचा फॅक्टर येतो. पण जेव्हा तू कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीसोबत तुझं आयुष्य प्लॅन करतोयस, त्यावेळेला तू तुझ्या काही एक्सपेक्टेशन्स ठेवणं फॉर युअर फ्युचर सिक्युरिटी, जे मुलं पण ठेवतात की बाबा माझी वाईफ असावी तर तिने घर नीट सांभाळावं किंवा तिने मुलांना नीट संस्कार द्यावेत. किंवा आजकालची मुलं तर सरळ सांगतात की आम्हाला जॉब करणारी मुलगी पाहिजे, तिचा पगार एवढा पाहिजे, बाबा मी इंजिनियर आहे, ती पण इंजिनियर पाहिजे. तर ह्या अपेक्षांमध्ये काही चुकीचं नाहीये. आणि पुढचा प्रश्न तर सगळा अंडरस्टँडिंगचा आहे. ते तर आहे. ओके, खूप व्हॅलिड त्यांनी आन्सर दिले याचा. मग याच्यामध्ये इंडिपेंडेंट वुमन, तर याची डेफिनेशन आम्हाला तू तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने थोडी एक्सप्लेन करून सांगशील? मला असं वाटतं की इंडिपेंडेंट वुमन म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकेल, आपल्या घरच्यांना पण जी जबाबदारीने ज्यांचं पालन पोषण करू शकेल, किंवा नेहमी पैशाशीच नाही हे करतायत, तिचे थॉट्स ती क्लिअरली मांडू शकेल, ती तिची जे काही आयडेंटिटी असेल ती जपेल. हे इंडिपेंडेंट वुमनचं आय फील एक लक्षण आहे. कारण तू जेवढ्या डायनॅमिक पर्सनॅलिटी बघशील बायकांमध्ये, त्या प्रत्येकाने त्याची आयडेंटिटी जपली आहे, त्या प्रत्येकाने तिचे विचार मांडण्याची ताकद ठेवली आहे. आणि आय फील की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही तुमचे विचार किती स्ट्रॉंगली मांडू शकाल. मग याच्यामध्ये फेमिनिझम आणि फेक फेमिनिझम याबद्दल तुला काय वाटतं? फेक फेमिनिझम नाही आहे असं नाही म्हणता येणार, आहे, बऱ्याच लेवलला आहे. आणि आय फील की ह्या कॉन्सेप्ट अशा आहेत की याच्याबद्दलचं प्रॉपर एज्युकेशन देणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखादी मुलगी ती मुलगी असल्याचा फायदा उठवत असेल तर अर्थात ते चुकीचं आहे. फेमिनिझम ही मुवमेंटच यासाठी स्टार्ट झाली होती की जेंडरमध्ये इक्वॅलिटी करावी. म्हणजे त्या एक माणूस जे काम करतोय ते स्त्री पण करू शकेल. एका माणसाला जसे त्याचं आयुष्य निवडण्याची संधी आहे तशी मुलीला पण मिळू शकेल. तर ह्याला आपण फेमिनिझम म्हणतो. पण मी मुलगी आहे
म्हणून मी वाटेल ते करीन. ऍडव्हान्टेज हे म्हणजे हे फेक फेमिनिझमचं एक म्हणतात ना उदाहरण आहे. आणि अशी खूप आहेत. आय फील की आता फक्त फेमिनिझम फेक नाही झालाय, आता टॉक्झिक मस्क्युलॅरिटी पण आलेली आहे मार्केटमध्ये. म्हणजे तू अँड्र्यू टेट बघ किंवा काही जण आहेत जे बोलतात त्या बाजूने असे लोक बघ, तर आय फील की ते पण चुकीचं आहे. कसं होतं की ज्या वेळेला एखादा पुरुष उठतो आणि तो म्हणतो की बाबा तुम्ही म्हणता ना फेमिनिझम किंवा जेंडर इक्वॅलिटी, मग आम्ही जे काम करतो तेच तुम्ही करायला पाहिजे. नॉट नेसेसरीली. काही आपल्याला जन्माला आपण जेव्हा स्त्री पुरुष वेगळे आलोय, काही गोष्टी आपल्या नॅचरलीच वेगवेगळ्या आहेत. बरोबर. तर त्याच्यात उगाच मग फेमिनिझम आणि इक्वॅलिटी घालून तुम्ही जर म्हणत असाल तू पण हेच केलं पाहिजे, तर ते चुकीचं आहे. पण मग अशा स्त्रिया पण म्हणतात की नाही मग यांनी कुकिंग केलं पाहिजे. हो, मग यामध्ये जर आता दोघही जण जॉबला जात आहेत तर दोघांनी कुकिंग केलं तर काय चुकीचं आहे? दोघांनी करणं बरोबर आहे ना, पण जर वन साइडेड जॉबला जात असेल तर मग करावं त्याने कुकिंग. काय चुकीचं आहे यात? बरं, म्हणजे ती जर फायनान्शियल जबाबदारी घेत असेल तर याने घ्यावी घरातली. पण आजकालचा मग समाज हे अशा गोष्टी ऍक्सेप्ट करेल आणि मग का नाही? आजकालचा नाही, याच्या आधीच्यांनी पण केलंय. अशी खूप उदाहरणं आहेत की बाई बाबा जॉबला जाते आणि पुरुषाने घर सांभाळलंय. आणि यात काही चुकीचं नाहीये. तू बाई जन्माला आलास म्हणजे तू घरचं सांभाळलंच पाहिजे, किंवा तू पुरुष आलास म्हणून तू बाहेर जाऊन कामच केलं पाहिजेस, असं कुठे लिहिलेलं नाहीये. नाही बरोबर आहे, पण मग जे लगेच आजकालचं सोशल मीडियावर लगेच सगळीकडे व्हायरल होतात गोष्टी. जर कुठल्या स्त्रीने असं करण्याचा प्रयत्न केला तर पहिले म्हणजे खरंच त्याला दाद दिली पाहिजे. पण काय करण्याचा की स्वतः ती जॉबला जाते आणि जो पुरुष आहे तो काम करतो घरातलं, असं जर केलं तर खरंच क्रेडिबल आहे. बट मग समाज आपल्याला नाही तसं थांबून देत किंवा मग लगेच त्याच्यावर ताशेरे ओढले जातात. अरे पण आपण समाजासाठी नाही जगत, आपण समाजात जगतो, समाजासाठी जगत नाही. की बाबा तुम्ही काय विचार करताय मग आम्ही तसं वागणार. मग अशाने तर बायका घरीच बसल्या असत्या, मग त्या कॉलेजला पण गेल्या नसत्या. जॉब तर मला आमची गोष्ट राहिली, कारण मग समाजात तसंच होतं ना की बाबा बायकांनी घरी बसा, घर सांभाळा, मुलं सांभाळा, चूल आणि मूल. समाजाला बदलवायला लागतात ना काही, म्हणजे काही विचार असतात जे तुम्हाला बदलायला लागतात काळानुसार, आणि ते बदलले पाहिजेत आय फील. बरोबर. आता आपण जे म्हणत होतो फेक फेमिनिझम, तर त्यामध्ये याचं तू अँड्रू टेटचं एक एक्झाम्पल सांगितलंस, त्याप्रमाणे जॉनी डेप आणि अँबर हर्डचं पण एक आहे. सो त्या रिलेटेड काही तुला सांगता येईल? खूप अशा आहेत केसेस की जिथे पुरुषांना म्हणजे फसवलं गेलंय. मी असं अजिबात नाही म्हणणार की पुरुष पूर्णतः चुकीचे असतात किंवा बाई पूर्णतः बरोबर असते. माणूस आहे कुठेतरी चुकणार आहे, कुठेतरी बरोबर असणार आहे. मग तेच मी मगाशी म्हणलं की कोणीही बाई आहे याचा फायदा नको उचलायला. आता त्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आलं होतं की बाबा मी तर बाई आहे, कोणी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. हा एक फेक फेमिनिझमचा म्हणतात ना की चांगलं उदाहरण देऊ शकतो असं एक उदाहरण आहे. आय फील की दोन्हीकडून चुका होतात. आणि बॅलन्स जे किंवा फेमिनिझम ही मुवमेंट जेव्हा चालू झाली तेव्हा जेंडर इक्वॅलिटी म्हणलं होतं, जेंडर ऍडव्हान्टेज घेण्यासाठी नव्हती ती मुवमेंट चालू झाली. बरोबर बरोबर. सो इक्वॅलिटी कशी आपल्याला मेंटेन करता येईल ते बघायला पाहिजे, आणि इक्वॅलिटीचा बरोबर अर्थ काय ते पण समजून घ्यायला पाहिजे. ओके, एक मला तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे. आताच माझा एक मित्र आहे, तुझ्या पण ओळखीचा असेल, त्यांनी मला एक सिनारिओ सांगितला होता. एक स्टडी होता तो, त्याच्यामध्ये काहीतरी बहुतेक 100 सॅम्पल्स होते, लहान लहान मुलं 3 वर्षाची, 50 मुलं 50 मुली, आणि त्यांचा सायकोलॉजी त्यांची बघायची होती. सो एका काचेच्या पेटीमध्ये आतमध्ये चॉकलेट ठेवलं गेलं होतं आणि त्यांना मोकळं सोडलं गेलं प्रत्येक बाळाला. तर याच्यामध्ये असा रिझल्ट आला की मुली ज्या होत्या त्या फक्त काचेच्या बाजूला बसून रडत होत्या, म्हणजे लहान बाळ 3 वर्षाची, आणि मुलं जी होती ती काही ना काहीतरी प्रयत्न करत होती ते काढण्याचा, निघतंय का हे करण्याचा. सो याच्यावरून तुला काय? एक तर मुळात हा कोणी केलेला एक्सपेरिमेंट आहे, हा स्टडी कोणी केलाय, त्यावर कोणी कन्क्लुजन दिलंय, त्याचे प्रूफ्स काय आहेत याबद्दल मला काही माहिती नाही. त्यामुळे मी याच्यावर कोणतंही माझं मत देणं बरोबर समजत नाही.
त्या गोष्टीवर जर माझा स्वतंत्र अभ्यास असता किंवा मला त्याबद्दल थोडी जरी माहिती असती तर मी त्यावर काहीतरी माझं मत दिलं असतं. ओके ओके. तुझ्या लाईफमधले काही असे इन्सिडेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये त्या इन्सिडेंटने तुला एकदा प्राऊड वाटलंय खूप की येस मला स्त्री असल्याचा अभिमान आहे, आणि कधी मे बी तुझ्या पास्टमध्ये तुला असं वाटलं की नाही मी का म्हणजे स्त्री म्हणून का जन्माला आले, असं काही? मला ऑनेस्टली असं कधीच नाही वाटलं की मी स्त्री म्हणून का जन्माला आले. उलट मला जर कोणी विचारलं की तुला परत पुढचा जन्म स्त्री म्हणून घ्यायला आवडेल का, तर मला पुढचे कितीही जन्म असतील प्रत्येक जन्म स्त्री म्हणूनच घ्यायला आवडेल. ओके. कारण की जी बायकांकडे एक प्रकारची इमोशनल स्ट्रेंथ असते ना, ती पुरुषांमध्ये तुम्ही नाही म्हणजे एक्सपेक्ट करू शकत. किंवा बाईला एखाद्या गोष्टीचं जे विजन असतं ना, ते पुरुषाच्या विजनपेक्षा खूप वेगळं असतं. आय फील ते 360 असतं. राईट. म्हणजे एखादा बिझनेस जरी चालू करायचा विचार पुरुषाने केला असेल आणि स्त्रीने केला असेल ना, त्यांच्या विजन मध्ये खूप तुला म्हणजे डिफरन्सेस जाणवून येतात. आणि माझ्या स्वतंत्र एक्सपिरियन्स वरून म्हणशील तर माझी आई सिंगल पेरेंट आहे, मी तुला म्हणलं. तिने मला लहानपणीपासून म्हणजे माझे बाबा गेल्यापासून आजपर्यंत एकही गोष्ट अशी नाही की ज्यावर तिने मला थांबवलंय. एकही गोष्ट अशी नाही की ज्यात तिने मला काहीतरी कमी पडू दिलंय. म्हणजे माझी लाईफस्टाईल माझे बाबा असताना जी होती तीच आत्तापर्यंत आहे. म्हणजे कधी असं नाही झालं की माझे बाबा गेले, ज्या माणसाला लाखभर रुपये पगार होता तो गेला आणि आता 0 इन्कम वाली बाई आहे म्हणून मला काहीतरी त्याच्याबद्दल त्रास झालाय, हे नाही झालं. तू हेच जर बघशील ना, बऱ्याचदा असं होतं की एखादा कपल मधला पार्टनर बाई गेली तर पुरुष दुसरं लग्न करण्याचा विचार करतो. आणि त्यात काही चूक आहे असं माझं मत नाही, करावं दुसरं लग्न. पण तू तेच जर बाईच्या हिशोबाने बघशील ना, बाई एकटी राहते शेवटपर्यंत. आय फील की ते तिचं डेडिकेशन म्हण किंवा तिला माहित असतं की मी करून घेईन यार, कोणी नसेल तरी माझी मुलं आहेत. ती मुलांच्या प्रतीची जी आत्मीयता असते ना, ती आय फील की तिला बरोबर काय करायचं आणि कसं करायचं हे माहिती असतं, तिला माहित असतं किंवा तिला ते जमतं करायला. ओके. तर मला त्या बाबतीत खूप प्राऊड वाटतं. आणि दुसरं म्हणजे तिने माझ्यासारखी मुलगी वाढवली की जी स्वतःची मतं मांडू शकेल फार क्लिअरली. किंवा माझा लहान भाऊ आहे, मी त्याची काळजी घेऊ शकते फार जबाबदारीने. तर मला असं वाटतं की मला स्वतःबद्दलही खूप प्राऊड वाटतं. ओके. कारण की आजकाल तू बऱ्याच मुलींकडे बघशील ना, त्यांची ठाम मतं नसतात. राईट. किंवा त्यांना कॉन्फिडन्स नसतो त्या गोष्टी बोलायचा. तर आय फील की ह्याबद्दल पण मला फार प्राऊड वाटतं की मला माझ्या घरच्यांनी असं वाढवलं बाबा. किंवा एक बाई असतानाही आपली मुलगी कुठे वाया न जाऊ देणे, तिला एक प्रकारचं विजन देणे, तिचे विचार तेवढे क्लिअर करणे, तिच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काम करणे, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना फायनान्शियली पण कुठे आपलं घर त्याचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खाली नाही होऊ देणार, हे करणं, हे खूप प्राऊड असण्यासारखी गोष्ट आहे. राईट. थोडा पर्सनल क्वेश्चन विचारतो की ॲज यू सेड की तुझी आई जी आहे सिंगल पेरेंट आहे, आणि ती घटना ज्यावेळी घडली असं आपण म्हणूयात, सो त्याच्यानंतर तू स्वतः कसं स्वतःला परत सावरलंस आणि कोप अप केलंस आणि देन स्टार्टेड वर्किंग अगेन? मी माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा ना, ते पण क्रेडिट माझ्या आईलाच आहे. बर. एखाद्या गोष्टीचा तुझ्या लाईफमध्ये फरक तेव्हा पडतो जेव्हा तुला त्याची झळ लागते. ओके. मला ती लागूच दिली नाहीये. बर. म्हणजे जरी माझे वडील गेले ना, तरी मला कोणती गोष्ट कमी नाही पडली किंवा कोणत्या गोष्टीत कमतरता फील नाही झाली. अर्थात आता एक इमोशनल बॉन्डिंग असतं, त्या गोष्टी होतात, पण त्यासाठी पण माझ्या आईने प्रयत्न केलेले आहेत. बर. की मी त्यावेळेला एक्सप्रेस होत नव्हते, तर मला त्याबरोबर वेळेला एखाद्या तज्ञाकडे नेणं, त्याच्या थ्रू मला एक्सप्रेस करवणं, मला मोकळं करणं, ह्या गोष्टी पण तिने जबाबदारीने केल्या आहेत. आणि ती स्वतः मूळची इंजिनियर आहे, मग तिने MA BEd इंग्लिश लिटरेचर केलंय. आणि आम्ही लहान होतो म्हणून ती घरी राहिली आहे. तिला MSCB ला जॉब लागला होता, तो तिने सोडला आणि तरी ती आम्हाला सांभाळत होती. आणि आता अशा स्टेजला तिची लाईफ आली होती की जिथे बाबा सगळं सेट आहे, मुलं पण आता बऱ्यापैकी मोठी झाली आहेत आणि आता तिला काही करायचं नाहीये, पण आता परिस्थिती अशी आहे की तिला परत करावं लागणार आहे. ओके. आणि त्यातून पण तिने केलेल्या आहेत गोष्टी सगळ्या. आणि तेव्हा ती म्हणजे लिटरली स्विमिंग, ड्रायव्हिंग, इतक्या बेसिक गोष्टींपासून प्रत्येक गोष्ट शिकली. ती कारचं पंक्चर जर काढायची वेळ आली एकटीला बाबा, ती पण गोष्ट माझी आई शिकली आहे. बर.
की कुठेही कमी नाही पडलो पाहिजे आपण. राईट. तर आय फील की हे जे एक प्रकारचं विजन किंवा ही इमोशनल स्ट्रेंथ आहे ना, ती एका बाईमध्येच असू शकते मला वाटतं. करेक्ट करेक्ट. अशी कुठली गोष्ट आहे जी तुझी आई लहानपणापासून तुला ते एक असतं ना की प्रत्येक सिच्युएशनमध्ये नेहा तू हे अशी राहिली पाहिजेस, की जसं तू सांगितलंस की काही मोमेंट्स असे आले की मला पण माझ्यावर जेवढा विश्वास नव्हता जेवढा तुझ्या आईला तुझ्यावर होता असं आहे नाही. सो अशी कुठली गोष्ट आहे जी स्टार्ट टू एंड आत्तापर्यंत आई तुला कॉन्स्टंटली ती सांगत मला ना मुळात तिने कधी असं नाही सांगितलं की अशी राहा. बर. हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे आय फील की अशी राहा, कोणी तुम्हाला न सांगणं, तुला हवी तशी राहा बाई तू. ओके. हे सगळ्यात मोठा फ्रीडम आहे तुला दिलेला घरच्यांनी, आणि हा एक विश्वास पण आहे ऍट द सेम टाइम की आपण तुला हवी तशी राहा असं मुलीला सांगितलेलं असताना पण ती बरोबर राहील. करेक्ट करेक्ट. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि आय फील की प्रत्येक मुलीच्या पेरेंटनी हे केलं पाहिजे तिच्यासोबत. म्हणजे आज माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत, त्यांच्या घरी जाशील तर त्यांचे वडील आणि त्या इतक्या फ्रेंडली राहतात की तुम्हाला कळून येतं की ती मुलगी तशी काय, कारण तिच्या घरच्यांनी तिला तेवढा फ्रीडम दिलाय, तेवढा एक्सपोजर दिलाय, ती आहे तशी तिला वाढवलंय, तिला बर्डन नाही दिलं की बाई तू मुलगी आहेस, तू अशी असली पाहिजेस किंवा तू अशी राहा. किंवा बऱ्याच ठिकाणी मी पाहिलंय की मुली अशा फार धतिंग असल्या ना की घरचे म्हणतात बाई जरा जपून शांत हो. पण का आहे तिचा स्वभाव तसा, ती तशीच आहे, ती तशीच वाढू द्या. मग ती तशी वाढताना तिचं कुठे चुकतंय कुठे बरोबर आहे ह्याच्यावर तुम्ही काम करणं ही वेगळी गोष्ट आहे. ओके. ज्या मुली आहेत की ज्यांना स्वतःला एक्सप्रेस नाही होत आहेत, जसं तू म्हणलीस तसे क्लिअरली मतं नाही मांडतायत किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये सतत इन्फ्लुएन्स होत असतो आजूबाजूच्या सराउंडिंगचा, सो अशा मुलींना तू काय ॲड्रेस करशील ते क्लॅरिटीसाठी किंवा तो एक स्टान्स घेण्यासाठी? कसं होतं ना की काही जणां म्हणजे मी माझ्याच एक्सपिरियन्समधून सांगते, मी अशी आहे की मी माझं कोणतंच मत ठेवणार नाही मागे, बाबा मी बोलून मोकळी होईन. पण काही परिस्थिती अशी येते की त्यावेळेला माणूस स्वतःची मतं जरा बाजूला ठेवायला लागतो. एन्व्हायरमेंट जे मी म्हणलं ना, कधी कधी असं होतं की त्या एन्व्हायरमेंटमुळे पण मुली दाबल्या जातात. तर पूर्णतः असा काही सल्ला देऊ शकत नाही की बाई चल तू तुझी मतं मांड. आपल्याला नाही माहित की त्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय किंवा ती कोणत्या गोष्टीतून जातीये, आणि त्यावेळेला आपण इनसेन्सिटिव्ह सल्ला देणं की बाई तू तुझी मतं मांड हे पण चुकीचं आहे. आय फील की तो स्वतःचा वेळ घ्या, स्वतःची मतं काय ते स्वतः जाणून घ्या, आणि मग मात्र कोणाची भीती नका ठेवू की कोणाला काय वाटेल. कोणाला काही वाटू, तुम्ही तुमचं आयुष्य जगायला आलाय, कोणा दुसऱ्याचं नाही आला. दुसऱ्याला काय आवडतं, दुसऱ्याला काय वाटेल, मग माझ्या मतांवर तो काय विचार करेल, काय गरज आहे. ओके. तू तुझ्या मतांचा काय विचार करतेस ना, तेवढंच मॅटर करतं. अजूनही काही क्षेत्र अशी आहेत तुला असं वाटतं की जिथे अजून जेवढा न्याय मिळायला हवा स्त्रीला तो मिळत नाहीये? मला नाही वाटत असं. म्हणजे आज मुलीने जर विचार केला तर ती कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकते, आणि मला असं कोणत्या डोळ्यांसमोर येतच नाहीये क्षेत्र की बाबा यात मुलगी नाहीये. बर. म्हणजे सगळ्यातच आहेत मुली, आणि असायला पण पाहिजे जेव्हा त्यांना एवढं सराउंडिंग असता चांगलं मिळतंय. आणि आय फील की ज्या मुलीला आत्ताच्या घडीला काहीतरी करायचंय, जरी तिला घरचा सपोर्ट नसेल काही नसेल ना तरी ती करू शकते. असं सराउंडिंग आहे आता, आणि आय फील की आता त्यांना इम्पॉर्टन्स मिळायला लागलाय बाहेर पण. आता कोणी असं नाही समजत की यार मुलगी आहे घरीच राहायला पाहिजे. हा, तर त्यामुळे आय फील की मेंटॅलिटी जेव्हा चेंज होतो ना तेव्हा कोणती गोष्ट अशक्य नाही राहत. मेन गोष्ट असते मेंटॅलिटी. जर समाजाची बदलायला लागली आहे तर आता आपल्यावर आहे की आपण आपली बदलायची का नाही. ओके. थोडंसं आपण रिलेशनशिप आणि टीन साईडला, टीन किंवा काय म्हणतात 20s साईडला, असं म्हणलं जातं एक सर्वे की आपण एक सोशल मीडियावर बघतो त्याच्यावरून की एखाद्या रिलेशनशिपमधून बाहेर आल्यानंतर मुलगी लवकर मूव्ह ऑन होते किंवा मुलीकडे बॅकअप्स असतात, पण मुलाकडे बॅकअप्स नसतात. मुलगा 4 वर्षांनी 5 वर्षांनी जरी म्हणलं तरी तो त्याच मुलीचा विचार करतो वगैरे, असं जे एक जनरलाइज स्टेटमेंट्स बाहेर आपल्याला बघायला मिळतात. सो त्याबद्दल तुला काय? हे ना, मला एकतर हे जनरलाइज जे स्टेटमेंट आहेत ना तेच मुळात पटत नाहीत यार. बर का? ह्या गोष्टी तुम्ही जनरलाइज नाही करू शकत. ओके. की एक मुलगा 6 वर्ष राहतोय म्हणून दुसरा राहीलच असं नाहीये.
कधी कधी तर एक गर्लफ्रेंड असतानाही दुसरी असते त्याची. आणि मुलीच्या बाबतीतही तसं असू शकतं. म्हणजे मी असं नाही म्हणत की मुली असं करतच नाहीत, किंवा मूव्ह ऑन लगेच होणं किंवा नाही होणं ह्यात चूक काय आणि बरोबर काय हे कोण ठरवणार. म्हणजे तू त्या रिलेशनशिपमध्ये आहेस, तुझं आणि तुझ्या गर्लफ्रेंडचं काय झालंय हे तुला माहिती, आणि मग त्यानंतर तू जर लगेच मूव्ह ऑन झालास तर बाहेरचे ठरवणारे कोण की तू चूक आहेस का बरोबर. ओके. त्या रिलेशन मध्ये स्पेसिफिकली काय घडलंय हे फक्त तुला माहितीये, आणि त्या अनुभवांवरून माणूस पुढचे ऍक्शन्स घेतो कदाचित, म्हणजे मला असं वाटतं. बरोबर. आणि जर त्यानंतर मुलगी एखादी लगेच मूव्ह ऑन होत असेल तर आय फील त्यात काही चुकीचं नाहीये. म्हणजे ह्यावरून ती मुलगी कशी होती तिच्या पास्ट रिलेशनशिप मध्ये बाबा, किंवा ही लॉयल नव्हतीच कधी, हे जे आहे ना ते फार चुकीचं आहे. कारण आपण त्या मुलीच्या जागी नसतो तिथे. बरोबर. त्यामुळे ती कोणत्या अनुभवातून जाऊन लगेच मग मूव्ह ऑन व्हायचंय, तिला 10 वर्ष राहायचंय, जन्मभर राहायचंय, हा तिचा स्वतंत्र प्रश्न आहे. आणि त्यावरून तिचं कॅरेक्टर जज करणं हा तर निव्वळ मूर्खपणा आहे. आणि मुलांच्या बाबतीत पण आय फील सेम. आता हे आपण रिलेशन बद्दल म्हणतोय म्हणून हे फार कॅज्युअल साऊंड करतं, पण हेच तू मॅरेज मध्ये बघशील तर ते तेवढं कॅज्युअली साऊंड नाही करत. किंवा एखादी बाई जर डिवोर्स घेऊन बाहेर पडत असेल तर तिला जाऊन जज नाही करू शकत माणूस. किंवा ते डिवोर्स करून बाबा लगेच दुसरं लग्न करत असेल पुढच्या वर्षभरात तर तिला जज करताना माणूस विचार करतो. करेक्ट. पण आय फील की आता जर जनरेशनच असं आहे की जे मॅरेजपेक्षाही जास्त बाबा रिलेशनशिपमध्ये बिलीव्ह करणार आहे, तर तेच पॅरामीटर्स इथे पण लावणं काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. करेक्ट आहे. आत्ता पण डिवोर्सचा मुद्दा काढला, त्यावरून मला तुला असं विचारावं वाटेल की आफ्टर कोविड हे आत्तापर्यंत जेवढे पॉडकास्ट केलेत ना सगळ्यामध्ये एक कंटिन्युअसली हा एक कॉमन क्वेश्चन आलाय की आफ्टर कोविड डिवोर्सेसचं प्रमाण वाढलंय. तर तुझ्या मते काय वाटतं तुला की कशामुळे वाढलं असेल? आता याच्यामध्ये आपण हे नाही करू शकत की स्त्रियांमुळे वाढलंय का पुरुषांमुळे वाढलंय, पण ओव्हरऑल तुला काय वाटतं कशामुळे हे झालं असं? याला खूप ऍस्पेक्ट्स आहेत. म्हणजे एक नाहीये. एक तर फायनान्शियली सगळं हल्लं, म्हणजे नवरा बायको दोघांचंही. आत्ताच्या काळात जेव्हा नवरा बायको दोघंही जॉबला जातात आणि फक्त रात्रीचे 2-3 तास ते बघायला गेलं तर सोबत असतात, त्यांची तोंडाला तोंड 24 तास लागायला लागली. आणि मग ते डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आणि सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आय फील. कधी कधी ना आपण एखाद्या लाईफस्टाईल मधून अगदी चेंज होऊन दुसरीकडे आलो ना तरी सुद्धा वाद होतात. तू 24 तास सोबत असताना तुझी आणि माझी मतं, ह्याच्यावर होणारे आपले डिफरन्सेस, किंवा मग घरात असताना बाबा कोणीतरी एखाद्याला सारखं काम लावणं, किंवा मग असं पण झालं की बऱ्याच जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीच्या खांद्यावर पडल्या. असं दोन्ही साईडनी झालं. मी असं नाही म्हणत की बाई किंवा पुरुष. करेक्ट. एक कन्क्लूड करताना एक प्रश्न विचारावा वाटतं शेवटचा, की मग आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा मुली आहेत, सो सक्सेस हा तर एक पार्ट झालाच जो ते म्हणजे आता एन्जॉय पण करतात आणि त्यांनी एन्जॉय केला पण पाहिजे. पण अपार्ट फ्रॉम दॅट अजून अशा कुठल्या गोष्टी आहेत की एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला त्या हव्या आहेत पण त्या मिळत नाहीत? म्हणजे रिस्पेक्ट असेल किंवा एक व्हॅल्यू आपण जे म्हणतो, ओपिनियन्स. मला असं वाटतं की ना बऱ्याचदा असं होतं की पुरुष सांगतात की त्याच्यासाठी रिलेशनशिपमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा बाबा रिस्पेक्ट असतो, तर मुलीसाठीही रिस्पेक्ट तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मग तो तिच्या लाईक्ससाठी केलेला रिस्पेक्ट असेल, तिच्या ओपिनियन्सचा केलेला रिस्पेक्ट असेल, 360 कोणत्याही गोष्टीचा. तर मला अजूनही असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी तेवढा रिस्पेक्ट नाही केला जात त्या गोष्टींचा. तुम्ही पुरुष आणि स्त्री किंवा हजबंड आणि वाईफ हे लोक समजून घ्यायला तयार नाहीत की हे दोघं जण वेगळ्या पर्सनॅलिटी आहेत. ह्याला जे पाहिजे तेच हिला पाहिजे असं नाही होणार. करेक्ट. किंवा हिला जे पाहिजे तेच याला पाहिजे असं नाही होणार. पण बाबा ही जे करते ना ते भले मला नाही आवडत पण आय रिस्पेक्ट, आणि मी त्याबद्दल खुश आहे. बाबा मला नाही आवडत म्हणून ते कोणीच करू नये, किंवा तिला नाही आवडत म्हणून कोणीच करू नये, हे चुकीचं आहे. त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो, तिचा वेगळा असू शकतो, लाईक्स वेगवेगळ्या असू शकतात, चॉईसेस वेगळ्या वेगळ्या असू शकतात. तर आय फील की त्याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे कोणत्याही रिलेशनशिपमध्ये. मग तो कलिगने केलेला असावा, हजबंडने केलेला असावा, किंवा कोणीही असावा. बर. ओके. आय गेस आपले आजचे एवढेच प्रश्न होते आणि त्याची नेहाने
डायरेक्टली थेट उत्तरं दिलेली आहेत. सो तुला कसं वाटलं ओव्हरऑल पॉडकास्ट रिलेटेड? मला छान वाटलं आणि मला बोलायचं होतं याच्याबद्दल, कारण आजकाल सोशल मीडियाला ना बरेच ते मेल टॉक्झिसिटीचा व्हायला लागलाय विषय. ते काय मला पटत नाही यार ऑनेस्टली. ओके. किंवा ना जेंडर इक्वॅलिटीचा पण म्हण बरोबर अर्थ त्यातनं स्प्रेड नाही होत. म्हणजे आता संडास साफ करावा, गटर साफ करावा मुलीने, किंवा अशा पण गोष्टी आहेत. मतं असू शकतात, पण ती कितपत बरोबर आहेत, कितपत चूक आहे ह्याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे जेंडर इक्वॅलिटीबद्दल जर अशा गोष्टींनी आपण त्याचा अनुमान लावणार असू तर कितीतरी पुरुष आहेत की ज्यांनी घरातला संडास कधी धुतला नाही आयुष्यात. खरं नाही धुत जनरली यार, ते बाई करते. पण म्हणून त्यावरून आपण इक्वॅलिटी नाही ठरवू शकत. ऑफकोर्स त्याची बरोबर डेफिनेशन ही लोकांपर्यंत गेली पाहिजे. फेमिनिझमची बरोबर डेफिनेशन गेली पाहिजे लोकांपर्यंत. म्हणून मला याविषयी बोलायचं होतं. ओके. आणि मला अजून पण याविषयी बोलायला आवडेल बऱ्याचदा. म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स थ्रू म्हण, किंवा मग वेगवेगळ्या विषयांवर म्हण, की जिथे बायकांची पण बाजू मांडली गेली पाहिजे. तुझं या बाबतीत काही फ्युचर प्लॅन आहे? मी बघ आत्ता पण मी जे तुला म्हटले इव्हेंट्स करते, ते पण मी का करते की एखादी बाई आहे तर तिने कसं असावं हे ठरवलेलं आहे. म्हणजे फॅशन इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा कुठेही जाशील तू तर असेल की तिला ग्लॅमरशी जोडलं जातं. पण माझ्या इव्हेंटमध्ये मी ते नाही करत. माझ्या इव्हेंटमध्ये कोणतंही लिमिटेशन नाहीये. बरं, थोडं आम्हाला सांगशील? तुम्ही प्लस साईज असाल, पेटिट साईज असाल, तुमची उंची खूप असेल, खूप कमी असेल, तुम्ही काळे असाल, तुम्ही गोरे असाल, ह्या गोष्टींनी कोणता माणूस किती कॅपेबल आहे, डिझर्विंग आहे हे नाही प्रूव्ह होत. आणि ह्या गोष्टींमुळे ना बायकांचा बऱ्याचदा कॉन्फिडन्स खूप लो पण होतो. म्हणजे तू बऱ्याचदा बघ, एखाद्या बाईची जर साईज प्लस साईज असेल तर तिला जनरलीच असं लोक कमेंट पास करतील. एखादी फार लुकडी असेल त्याच्यावरही बोलतील, मेकअप करतीये त्यालाही बोलतील. तर कुठेतरी ना बायका पण बायकांची टांग खेचतात. नाही असं नाहीये, मी त्याच्यावर एक रॅप पण केलाय की बाईने पहिले बाईला सपोर्ट केला पाहिजे तर त्या कुठेतरी पुढे जातील. तर आय फील की मी हे माझं काम चालू ठेवेन आणि आय होप की ते कुठेतरी मोठ्या लेवलला जाईल कधीतरी. आणि नाही जरी गेलं ना तरीही मला त्याच्याबद्दल स्वतःबद्दल फार अभिमान वाटतो. कारण माझ्या इव्हेंटची जी पहिली विनर होती ती 62 इयर्सची बाई होती, जी पहिल्यांदा मराठी इंडस्ट्रीत काम करायची. पण मध्ये तिला असे एक्सपिरियन्स आले की तिचा सगळा कॉन्फिडन्स गेला होता. तेव्हा जेव्हा ती जिंकली तिने मला रडत रडत स्टेजवरती मिठी मारली होती. बर. आणि हे मुमेंट्स आहेत ना, हे तुम्हाला नाही मिळू शकत. करेक्ट. हे खूप व्हॅल्युएबल आहेत. म्हणजे ह्याची व्हॅल्यूच नाही शकत. एखाद्याला तुम्ही एवढा कॉन्फिडन्स देणं, तर मी ते माझं काम चालू ठेवीन नेहमी. आणि सोशल मीडियावर पण बोलते मी अशा गोष्टी, आणि रिअल लाईफ मध्ये पण माझा प्रयत्न असतो की मी करू शकेन त्याच्याबद्दल काहीतरी. ओके. आणि तुझ्या क्षेत्रात कंटेंट क्रिएशन आणि ऍक्टिंग असेल, मीडिया इंडस्ट्री असेल, सो याच्यामध्ये ज्यांना यायचं आहे पण त्या घाबरत आहेत, स्त्री किंवा मुली, त्यांना काय सांगशील? माझे जे गुरु आहेत देवदत्त पाठक म्हणून आहेत, आणि त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली आहे की आपण आपलं नीट राहायचं. आपल्याला कोणी बोट टाकू शकेल असं राहायचं नाही. आपण आपल्या बाजूने 100% राहायचं. आणि तरीही कोणी नादी लागलं तर आला अंगावर घेतला शिंगावर, हा अप्रोच असला पाहिजे मुलीचा. म्हणजे ह्यात काही चुकीचं नाहीये. तुम्ही सरळ मार्गी आहात आणि मग तुम्हाला कोणी त्रास देतोय ना, काही नाही, कोणीही असू त्याच्या घरचा. ओके. तर नेहा, थँक्यू सो मच, तू आमच्या स्वीट टॉक्स या पॉडकास्टमध्ये आलीस. हार्डली आपण एका दिवसात डिसाईड करून आपण हा शूट केलेला आहे पॉडकास्ट. आणि खूप स्त्रिया असतील, मुली असतील आणि इवन पुरुष सुद्धा असतील, त्यांना याच्यावरून खूप माहिती मिळाली. मला पण माहिती मिळाली, काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲड झाली याच्यामध्ये. सो थँक्यू सो मच. नेहाला, आताही मला लाज वाटते बोलायला की नेहाचे हँडल्स मी खाली ठेवतो, डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, तुम्ही प्लीज फॉलो करा. आणि स्वीट टॉक्स या कॉस्मो स्टार मीडिया आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज नेहा, तू पण आमच्या ऑडियन्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो पण भरपूर शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर आम्ही परत
येतो करूया दुसरा podcast. टॉपिक वरती. आणि याचा टॉपिक म्हणजे हे सिक्रेट तर तुम्हाला कळेल हळूहळू पुढचा एपिसोड आल्यानंतर. सो येस, थँक्यू सो मच. थँक्यू मला बोलवलं आणि हा विषय मांडण्याची संधी दिली. अरे मीठ आहे. आणि आमचं एक रिच्युअल आहे स्वीट टॉक्सचं की आम्ही एंड करताना फिस्ट बमने एंड करतो. सो येस, थँक्यू. आपण एंड करूया आजचा पॉडकास्ट.